श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुवे नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्समत्सदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्त पालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीत अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिल न जाय विशाळ बाळ आकर्ण नयन सरळ नाशिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकाळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयवरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाशे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अति जेते विदात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युले ते समान तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्यांचे अहोरात्र घ्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरत संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिला थकल्या सकळा ऐसा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मकादी कवीश्वर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाना करिता ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसूत न मिळेली मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करुणी सच्चिष्य लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांगी मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ तू पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची 9 मास उदरी पाळले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमत चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय न मिळेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभित कर्णी कुंडले तेज अमित विद्युल ते समान कामधेनू असुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभुवन गमन मनोवेगे जातो जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव्य विचित्र आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले
नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कोळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नाम महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दावणी नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी. आपला विख्यात महिमाजनी गावा याचे योजिले, तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन ते जाहलो, किंवा अपाट गगना समान अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालिसी काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसे असे माझी आळ बाळ जाणुनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्य. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चयी. ऐसे ऐकुनी उभयवाणी संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाऊ. आता नमो साधू वृंदा ज्याशी नाही भेदाभेद, जे स्वात्मासुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजनी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तया नमित पुरप्रसदा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावनी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी अनु. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण, काही असता सद्गुण सादर करीतो तयांचा. संस्कृतीचा नसे गंध मराठी नय शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणे, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या माददीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. ही के उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळा, उभा ठाकुनी बुद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर, दृष्टी केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराजपद कल्लार विष्णू कवी होऊन भ्रमर, ज्ञान मधुस्तवन साचार रुंजी तेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदर भक्त परसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरनाम प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.